कर्णधार नाणेफेकीसाठी पाठवायची आहे श्री गणेश डेरवण आणि बाप्पा मोर्या खापरेवाडी. प्रथम दोन ओढावर समाधान घ्यावं. श्री गणेश होता 2 धावा, कोणतीही विकेट नाहीये. बघूया सामन्याला सुरुवात. उंच तळण्याचा प्रयत्न होता परंतु गॅपच्या दिशेने बॉल धावतोय. 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावेची माग आहे. 3 धावा मात्र उत्सुकपणे पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावेच्या भरीने 5 वर. चला पुन्हा एकदा बाप्पा मोर्या खापरेवाडी श्री गणेश डेरवण. गॅपच्या दिशेने बॉल ठेवलेला आहे. 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावेची माग होता परंतु 2 धावा मात्र उत्सुकपणे पूर्ण झालेले आहेत. 2 धावेच्या भरीनुसार धावसंख्या पोहोचते ते बिनागडाच्या मोबाच्या 7 वर. टॉस बॉल होता. गॅपच्या बॉल टळायला पण 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावेचे माग. 3 धावा मात्र उत्सुकपणे पूर्ण झालेल्या 3 धावेच्या भरीनुसार धावसंख्या पोहोचते. अजून पहिल्या शतक प्रगतीपथावर असताना चला पुढील चेंडू. गॅपच्या दिशेने बॉल टळायला परंतु गटार क्षेत्ररक्षण येत आहे. निसर्गरम्य 1 धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धावेची माग आहे. मात्र 3 धावा पूर्ण झाल्या. 3 धावेच्या भरीनुसार धावसंख्या पोहोचते 13 वर. बिनागडाच्या मोबदल्यात 13 धावा. बघा डोंगर दिसतोय. त्या पद्धतीने आपल्या डोंगर उभा करायच्या समोरच्या टीमसाठी. पुन्हा एकदा 2 धावा मात्र उत्सुक तिसऱ्या हा नाव होता. रनआउटचा चान्स गमावलेला आहे परंतु त्याच्या समाप्तीनंतर चला गॅपच्या बॉल टोळला होता पण तो एका धावेवर समाधान घेत आहे. 2 धावेवर 2 धावा मात्र 2 धावा उत्सुकपणे पूर्ण झालेले आहेत. हा नाव होता मात्र रनिंग मिन धावेचे आहेत. 2 धावेच्या भरवशात धावसंख्या पोहोचते ती 18 वर. चला पुन्हा एकदा दुसरं शतक प्रगतीपथावर असताना गॅपच्या सुविधा टळण्याचा प्रयत्न परंतु गटाचं प्रश्न येत आहे. 2 धावा पुन्हा झालेले आहेत. 2 धावेवर समाधान घ्यावे लागत आहे. 2 धावेच्या भरनुसार धावसंख्या मात्र वरचढण्यात चांगल्या ताकदीने भरचढ होत आहे. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 20 हॅलो पुन्हा एकदा उंच टोळाला आहे. हवेच्या दिशेने बॉल टोळला. गॅपच्या दिशेने बॉल टोळला. 2 धावा पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या धावेची माग आहे पण 3 धावा मात्र उत्सुकपणे पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावेच्या भरीनुसार धावसंख्या मात्र पोहोचते 23 वर. 23. सामना 1 षटकांचा खेळण्यात येईल याची नोंद घ्यायची. 3 नंतर येणाऱ्या सर्व संघांना सामना 3 षटकांचा खेळण्यात येईल. धावतो रनआउटचा चान्स होता पण पंचांचा निर्णय अंतिम असेल. 1च धाव 1 विकेट. एका धावेच्या भरीनुसार डोंगर उभा करण्याची रामपूर या संघाची. बघूया पुन्हा एकदा चला पुन्हा एकदा उंच टोळाला बॉल गॅपच्या दिशेने बॉल टोळाला. 1 धाव पुन्हा दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धावेची माग आहे परंतु 3 धावा मात्र उत्सुकपणे पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावेच्या भरीनुसार धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 27. बघूया पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचते ती 27. पुन्हा एकदा गॅपच्या बॉटला बॅटचा किनारा घेऊन बॉल लावतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. हा ना होता रनआउट. बॅटरला परतावं लागतंय. चला बॅटरला मात्र परतावं लागतंय. धावसंख्या स्थिर होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या पोहोचते ती 29 वर. आणि अनुदत्त रामपूर मर्या प्रसन्न सावर्डे आपल्या सलामीचे फलंदाज मागे पाठवायचे. त्यांचं शाहू श्री चितूरनाथ डोंगर संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नितीन जोळकर यांचे आगमन झालेलं आहे. सामन्याला सुरुवात. मंडळाचा आभार आहे. स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक
बॅटर सज्ज, सामन्याला सुरुवात. गॅटनचे बॉटल हे पुन्हा त्याच्या 70 संघाला मात्र आणि रन आउट. हा ना करता बॅटरला मात्र परतावं लागतंय. एका गडाच्या मोबदल्यात मात्र धावसंख्या पोहोचते 1 वरच. बघूया आपल्याला पाठलाग करायचा आहे. उंच हनुच्या दिशेने बॉल परंतु आणि हा झेलबाद त्यांच्या एका उंगलीने हात ठेवताना बॅटरला मात्र परतावं लागतंय. थोडस काहीच मागं टार्गेट असताना प्रयत्न मात्र उंचाईने उंच फटकाईने हा प्रयत्न चालू असताना मात्र बॅटरला मात्र परतावं लागतंय. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या पोहोचते ती 1 वरच. पुन्हा एकदा गॅपच्या दिशा परंतु आणि हा झेलबाद. बॅटर मात्र मरे प्रसन्न या संघाच्या मात्र काय प्रयत्न केले, काय मन जिंकून आले त्यांचं त्यांनाच ठाऊक असणार. परंतु बघूया पुन्हा एकदा दोनच धावा 2 गडाच्या मोबदल्यात. अजून एक पहिल्या शतक प्रकारे पथावर असताना पुन्हा एकदा गॅपच्या दिशेवर आतापर्यंत 1 धाव गुणा. दुसऱ्या धावेची मांग आहे. 2 धावेवरच समाधान घेत आहे. धावसंख्या मात्र झळकते. धावसंख्येकडे वळूया. धावसंख्या पोचते ती 4 वर 2 गडाच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गॅपच्या दिशेवर एका धावेवरच समाधान घ्यावं लागतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचते ती 2 गडाच्या मोबदल्यात 5 वर. या पुढे होणारा दुसऱ्या दिवसातील 6वा सामना बाप्पा मोर्या खापरेवाडी विरुद्ध श्री गणेश देरवण. नाणेफेकीचा कौल गेलाय तो बाप्पा मोर्या खापरेवाडी संघाकडून आणि त्याचे क्षेत्ररक्षण निवडलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण घेते श्री गणेश देरवण संघाला. वैयक्तिक पहिलं संघामात्र दुसऱ्यांनी अंतिम षटक घेऊन आलाय तो सोहमला मारा करणार तो मरे प्रसन्न सावर्डे संघाचा फलंदाज. चालू सामना मरे प्रसन्न सावर्डे आणि भक्त रामपूर दोन मातापूर संघामध्ये सामना उत्कृष्ट होते. 2 धाव पूर्ण करते स्वराज आणि सहकार या 2 धावांचा संघाची धावसंख्या फेरफार संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा 3 गाड्याच्या मोबदल्यात. सुमारे 6 धावांसाठी षटकार. संघाच्या धावसंख्येत फेरफार संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा 3 गाड्याच्या मोबदल्यात. मारा करण्यात येतो सावर्डे संघाचा फलंदाज झेल बाद होतोय. 4था धक्का बसतोय मर्यादा प्रसन्न सावर्डे संघाला. धावसंख्या स्थिरवली 4 बाद 13 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी पाहायला मिळते ती अनुदत्त रामपूर संघाकडून. संघाची धावसंख्या झाली ती 4 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. उत्कृष्ट प्लेस केला चेंडू उत्कृष्ट झेल टिकतोय तो अनुदत्त रामपूर संघाचा क्षेत्ररक्षक. 4था धक्का बसतोय मर्यादा प्रसन्न सावर्डे संघाला. एक जागेला तो वैभव सोमचा भूमी मारा करण्यात वैभव. स्ट्राईक येतो वैभव नॉन स्ट्राईकला स्वराज. पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी मारा करतो स्वराज. चालू सामना मरे सावर्डे अनुदत्त रामपूर. उत्कृष्ट प्लेस केला चेंडू उत्कृष्ट तसे पाहायला मिळतोय. पंच शाहू मंडळकर 10 वगळ व्हायचे.